लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जयंती उत्सव। त्यानिमित्तानं आज सर्वत्र अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे। नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्याच्या वतीने थोर समाजसेविका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचा समावेश होता। या कार्यक्रमात पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार केला। महिला सक्षमीकरण आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाला महिला कर्मचारी आणि सामाजिक संस्थांमधील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। दरम्यान यावेळी माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आज सर्व नाशिक रोडच्या महिलांना बोलवून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करण्यात आली। आणि मला असं वाटतं की पहिल्यांदाच असं झालं की इथे जयंती अशी साजरी झालेली आहे। आणि सपकाळे साहेबांचे मी आभार मानते की त्यांनी इथे महिलांना बोलवलं, त्यांचा सत्कार केला। कारण पोलीस स्टेशनमध्ये जर महिला आल्या तर त्यांचीही भीती कमी होईल आणि पोलिसांप्रती त्यांचा आदरही वाढेल आणि काही समस्या असतील तर त्याही मोकळेपणाने सांगू शकतील। तर मला असं वाटतं की एक आदर्श त्यांनी आज केला आणि नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशनला त्यांनी ही क्रांतिज्योती सावित्रीबाईंची जयंती साजरी केली त्याबद्दल आणि सर्व महिलांना इथे बोलवून त्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते। या कार्यक्रमाप्रसंगी राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतना सेवक, रुपाली वालझाडे, पूनम बर्वे, लतिका सानप, गायत्री लचके, शीला देशपांडे, सुरेश चव्हाण आदींची उपस्थिती होती। सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड।